Hello everyone, myself Ganesh Maule. Once again, welcome to our Thane Municipal Corporation virtual classroom. Students, today we are going to see a very interesting story about the childhood story. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अशा प्रकारची स्टोरी पाहणार आहोत की आपले जे लेखक आहेत, जे रायटर आहेत, त्यांच्या लहानपणी घडलेली एक गोष्ट आहे किंवा एक घटना आहे. त्या घटनेवर आधारित त्यांनी त्यांचा जो अनुभव आहे तो इथं आपल्याला सांगितलेला आहे. द स्टोरी इज अबाउट द रिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड ॲनिमल्स. या स्टोरीमध्ये आपण पाहणार आहोत तर कशा प्रकारे एक सामंजस्यपणा किंवा दयाळूपणा असतो किंवा त्यातून कशा प्रकारे एक प्रकारचे स्नेहभाव दिसून येतात ते आपण या आज स्टोरीमध्ये पाहणार आहोत. तर आपल्या लेसनचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आज आपण त्यातील फर्स्ट पार्ट अभ्यासणार आहोत, नंतर याच्यानंतर सेकंड पार्ट अभ्यासणार आहोत. तर आपण सुरू करूया या आपल्या स्टोरीला, की जी एक इंटरेस्टिंग अशी एक स्टोरी आहे. पहिले आपण बघूया आपले जे ॲन एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड ही जी आपली स्टोरी आहे, या स्टोरीचे जे रायटर आहे तपन मुखर्जी यांच्याबद्दल आपण काहीतरी माहिती घेऊया. बघा, द स्टोरी इज रिटन बाय अ फेमस बेंगाली रायटर तपन मुखर्जी. ही जी स्टोरी आहे ही स्टोरी लिहिलेली आहे त्यांचं नाव तपन मुखर्जी. हे बंगाली काय तर एक रायटर आहेत, लेखक आहेत. In this lesson, the writer narrator gives an account of an encounter with a langur when he was 15 years old. बघा, त्यांनी या लेसनमध्ये या स्टोरीमध्ये एक घटना सांगितलेली. एन्काउंटर म्हणजे आपण बघतो की आपल्या या धड्याच्या नावामध्ये, लेसनच्या नावामध्येच एन्काउंटर हा शब्द आहे. एन्काउंटर शब्दाचा अर्थ काही जणांना वेगळा वाटतो, पण एन्काउंटर म्हणजे काय, एक प्रकारची चकमक किंवा समोरासमोर घडलेली एक घटना असते ना ती. तर ही जी या ज्या लेसनमध्ये या तपन मुखर्जी यांनी हे काय केलेलं आहे, त्यांची जी एक लहानपणी असताना 15 वर्षाची असताना त्यांच्या त्या कॅम्पसमध्ये एक घटना घडली होती. त्या घटनेचं त्यांनी इथं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. एन्काउंटर विथ अ लंगूर व्हेन ही वॉज 15 इयर ओल्ड. लंगूर म्हणजे एक प्रकार काय असतं, एक काय असतं तर माकड, जे माकडं असतात त्यांना लंगूर देखील बोललं जातं. वानर एक प्रकारचे माकडांचा प्रकार असतो, वानर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की कशा प्रकारे ते लहानपणी असतानाची त्यांची एक जी घटना घडली होती, चकमक समोरासमोर घडलेली एक घटना होती, ती घटना त्यांनी या लेसनमध्ये आपल्याला समोर ठेवलेली आहे, का जे आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा पुढे सांगितलेलं आहे, धिस स्टोरी इज अबाउट ए यंग बॉय. द रायटर, ही स्टोरी आहे यंग बॉयची, एका मुलाची. म्हणजेच कोण तर आपले हे तपन मुखर्जी. हू रेस्क्यू नर्स अँड सेव्ड अ बेबी लंगूर विच वॉज अटॅक्ड बाय अ डॉमिनंट मेल लंगूर विथ इंटेंट टू किल इट. ही जी स्टोरी आहे ना, ही स्टोरी एका लहान मुलाची किंवा लहान मुलांनी सांगितलेली स्टोरी आहे, की ती त्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे एका बेबी लंगूरला, एका छोट्याशा वानराला कोणापासून, डॉमिनंट मेल लंगूर म्हणजे त्यांच्या कल्पामध्ये जो प्रमुख लंगूर म्हणजे प्रमुख वानर होता, मोठा वानर होता, त्याच्यापासून वाचवलं, त्याची कशा प्रकारे सुटका केली, त्याच्यावर कशा प्रकारे उपचार केले, याचं पूर्णपणे वर्णन या लेसनमध्ये केलेलं आहे. की जो वानर, तो मोठा वानर काय करणार होता, त्या लहानशा वानराला मारणार होता. दिस स्टोरी डिपिक्ट्स अ स्ट्रॉंग बॉन्ड ऑफ ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग बिटवीन मॅन अँड ॲनिमल. बघा, हा जो लेसन, या लेसनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर स्ट्रॉंग बॉन्ड ऑफ ट्रस्ट म्हणजे विश्वास, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे समजूतदारपणा. या कोणा कोणा कोणाबरोबरचा तर मॅन अँड ॲनिमल म्हणजे मानवजात आणि प्राणी यांच्यामध्ये कशा प्रकारे काय आहे तर इथं समजूतदारपणा किंवा स्नेहभाव आहे, ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर हा एक छोटासा इंट्रो होता आपल्या जे लेखक आहेत, रायटर आहेत तपन मुखर्जी यांचा, आणि त्याच प्रकारे आपल्या या लेसनचा. आता आपण काय करूया, या लेसनला आपण आता सुरुवात करूया. कशा प्रकारे ही स्टोरी त्यांच्या लहानपणी घडलेली आहे, परंतु जो एन्काउंटर घडलेला आहे तो कशा प्रकारे त्यांनी वर्णन केले आहे तो आता आपण अभ्यासणार आहोत. बघा स्टोरीची सुरुवात कशी होते. माय फादर वॉज ए मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बंगाल. आता त्यांनी सुरुवात केलेली स्टोरीला की ते कुठं राहत आहेत तर बंगालमध्ये.
वेस्ट बंगालमध्ये राणीगंज येथे ते राहतात आणि त्यांचे वडील जे आहेत ते प्रोफेशनली म्हणजे व्यवसायाने कोण आहेत मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी का खाजगी कंपनीमध्ये ते त्यांचे वडील कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आणि अशा प्रकारचे जे प्रायव्हेट कंपनीमध्ये राहणारे होते तर त्यांच्यासाठी काय होते एक मोठ्या आवारात स्वतंत्रपणे बंगल्यांमध्ये कंपन्यांमध्ये काम करणारे जे ऑफिसर्स आहेत त्यांचे काय होते राहण्याची व्यवस्था केलेली होती. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि त्यांचा जो घर होता तो त्या कॅम्पसच्या त्या आवाराच्या कोपऱ्यामध्ये होता किंवा कोपऱ्यात होता. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि त्याच प्रकारे त्यांचे जे बागेचे कुंपण होते त्याला भिंतीला लागूनच ऑफिसरचा जो क्लब आहे म्हणजे जसं वेगळ्या इमारतींना बिल्डिंगला क्लब हाऊस असतात तसं त्यांच्या इथं पण काय होतं तर क्लब हाऊस होता. द कंपाऊंड वॉज लक्झुरियस विथ ग्रीन ग्रास कलरफुल फ्लॉवर्स अँड ए होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. बघा तुमच्या समोर दिसत असेल तुमच्या स्क्रीनवर का त्यांचा जो कॅम्पस आहे या कॅम्पसचं त्यांनी वर्णन केलेलं ते कुठे राहतात त्यांचे वडील काय काम करतात हे या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे ते जे ठिकाण राहतात त्या ठिकाणचं त्यांनी परिसराचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ते जिथे राहतात तिथं रंगीबेरंगी फुले बघा हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर काय भरलेला होता. म्हणजे त्यांनी जी सुरुवात केलेली आहे तिथे त्यांनी त्यांचा जो कॅम्पस आहे ते ज्या ठिकाणी राहत होते त्या कॅम्पसमध्ये जो तिथं काम करणारे जे वर्कर्स आहेत म्हणजे प्रोफेशनली वर्कर्स आहेत ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी जी वसाहत होती त्यामध्ये ते राहायचे आणि तिथलं त्यांनी या ठिकाणचं वर्णन केलेलं आहे. तेच आपण या पॅरेग्राफमध्ये पाहिलं तर कशा प्रकारे त्यांचं जे ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणचं वातावरण किंवा परिसर कशा प्रकारे ते या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. पुढे जाऊया आपण पुढे स्टोरी बघूया काय आहे. The seasonal vegetables in the kitchen gardens of the household and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. आता जिथं सुंदर असं निसर्ग असतं तिथं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी तर येतातच. इथं पण तेच सांगितलेलं आहे का त्यांचा जो परिसर होता हा हिरव्यागार झाडांनी फुलांनी फळांनी भरलेला होता. आणि इथं त्यांनी ते सांगितलेलं आहे की त्यांचा जो घर आहे तिथं घरातील स्वयंपाकघराच्या परसामध्ये लावलेले जे मोसमी भाज्या होत्या आणि भारदार झाडांमुळे अनेक प्रकारचे प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या जातीचे पक्षी किंवा खारी स्क्विरल्स खारी इथं काय करायचे त्या ठिकाणी आकर्षित व्हायचे कारण का वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळे या सगळ्यांनी तिथला जो परिसर होता तो काय आलेला भरलेला होता. त्यांचं जे किचन आहे म्हणजे त्यांचं स्वयंपाकघर आहे तिथं त्यांनी काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. पुढे काय म्हणताय अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अँड अश्वत्था ट्री नियर बाय. आता तुम्हाला अश्वत्था ट्री दिसतोय लंगूर दिसतात म्हणजे वानर दिसतात. तिथे सांगितलेलं आहे की जवळच्याच अश्वत्था म्हणजे जो पिंपळाचं झाड आपण पिंपळ बोलतो ना त्या पिंपळाचे झाड देखील तिथं होतं म्हणजे मोठमोठे डेरेदार झाडं होती त्यामध्ये एक पिंपळाचं झाड देखील होतं. त्या पिंपळाच्या म्हणजे अश्वत्था झाडावर वानरांच्या एका टोळीचा देखील तिथं सहवास होता. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे का तिथं फक्त पक्षी छोटे छोटे पक्षी रंगीबेरंगी फुलेच नाही तर एक दुसरी एक टोळी होती ती होती लंगूरची म्हणजे वानरांची ती देखील तिथंच राहायची किंवा तिथंच त्यांनी त्यांचा डेरा टाकलेला होता. कुठं अश्वत्था म्हणजे पिंपळाच्या झाडावर. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आता ते तिथं राहत असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती फळं होती फुलं होती तर या पूर्ण परिसरामध्ये त्यांचा देखील म्हणजे पशु पक्ष्यांचा आणि त्या वानरांचा तिथं त्यांच्याबरोबर दैनंदिन जीवनामध्ये वावर होता. म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे का कशा प्रकारे त्यांची जी स्टोरी कशा प्रकारे एकदमच कुठून सुरुवात झाली ते जिथे राहतात तिथून तेथील जो वातावरण आहे किंवा परिसर आहे त्या परिसराचं वर्णन त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. त्याचप्रमाणे तिथं असणारे जे पशु पक्षी फुलं यांचं देखील त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि जे मेन म्हणजे जो एन्काउंटर घडलेला आहे किंवा जी चकमक घडलेली आहे त्या चकमकीमधील जे मेन आहेत म्हणजे कोण वानर लंगूर्स तर ते देखील त्यांच्या या कॅम्पसमध्ये एका अश्वत्था म्हणजे पिंपळाच्या झाडावर ते देखील त्यांचा वास होता किंवा ते तिथं राहायचे. म्हणजे त्यांच्या ज्या कॅम्पसमध्येच एक झाड होतं भलं मोठं डेरेदार असं पिंपळाचं तिथं त्यांचा वास होता. आता इथून स्टोरीला सुरुवात झालेली आहे. बघा लहान मुलं असतात लहान मुलं काय करतात
वेकेशन चालू असतात, सुट्ट्या चालू असतात, त्या सुट्टीमध्ये काय करतात, काही काही मुलं खेळतात, बागडतात, पण काही काही मुलांना कसली आवड असते तर पुस्तकं वाचायची. वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं, वेगवेगळ्या प्रकारचे कॉमिक्स असतात. तर असंच हे जे आपले लेखक एक रायटर आहेत तपन मुखर्जी यांना देखील पुस्तकं वाचायची खूप आवड होती. तर इथं बघा आपल्या या पुढच्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, की त्यांनी जी सांगायला सुरुवात केलेली आहे, की जी स्टोरी आपण पाहतो एन्काउंटरची, ती आता इथून हळूहळू सुरुवात होईल. पहिले आपण बघितलं ते जिथे राहतात तिथल्या परिसराचा आपण अभ्यास केला किंवा त्या परिसराची माहिती घेतली. आता इथे काय सांगितलेलं आहे, की अ स्मॉल इन्सिडेंट ऑन ए सॅटर्डे आफ्टरनून. सॅटर्डे म्हणजे शनिवारच्या दुपारची एक इन्सिडेंट किंवा घटना सांगितलेली त्यांनी. एक शनिवारच्या दुपारी घडलेली एक लहानशा घटनेने मात्र त्यांना काय केलेलं आहे, तर त्यांच्या मनावर एक प्रकारचा परिणाम केलेला आहे. profound effect on me and unfold before my eyes a whole new dimensions to the wonder of God's creation. profound म्हणजे काय, व्हेरी डीप म्हणजे सखोल, त्यांच्या मनावर सखोल असं काय केलेलं आहे, तर एक परिणाम झालेला आहे. अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डिमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. इथे काय झालंय, अनफोल्डेड अ न्यू डिमेन्शन म्हणजे नवा पैलू उलगडला, म्हणजे काहीतरी नवीन त्यांच्या समोर आलं किंवा एक प्रकारचं वेगळंच काहीतरी त्यांच्या समोर त्यांनी पाहिलं. त्यांच्या मनावर सखोल असा परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक नवा पैलू त्यांच्या समोर आला. आता तो काय बघूया आपण. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. आता तिथं बंगाल म्हणजे वेस्ट बंगालला जास्ती करून देवींची पूजा केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे सण असतात देवींचे. जसं आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पा येतात, तसंच वेस्ट बंगालमध्ये जास्त करून कुठले देवी देवतींचे काय असतात मोठमोठे सण साजरे केले जातात. इथे मग ते सांगितलेलं आहे की दुर्गा पूजेची सुट्टी चालू होती त्यांच्याकडं. जस्ट लाईक फॉर अन अदर child, the holiday provided an opportunity to me to become engrossed in various magazines and storybook published specially for children in the festival season. आता बघा दुसऱ्या मुलांसारखे इथे सांगितलेलं आहे इनग्रॉस म्हणजे फोकस्ड, एंगेज, तल्लीन झालेला. आता इथे सांगितलेलं आहे का त्यांना जास्त करून कसली तर पुस्तक वाचायची खूप आवड होती. काही मुलांना कसं असतं तर खेळायचं असतं, बाहेर बाहेर बागडतात, खेळतात. परंतु इथं सांगितलेलं आहे लेखकांनी की त्यांना इथं कसली तर पुस्तक वाचायची खूप आवड होती. जस्ट लाईक फॉर एनी अदर चिल्ड्रन्स द हॉलिडे प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनक्रोस इन व्हेरियस मॅगझिन्स. एनक्रोस म्हणजे तल्लीन होणे, एंगेज इन मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड इन स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिवल सीझन. म्हणजे त्या वेळेमध्ये सणासुदीच्या काळामध्ये खास मुलांसाठी जे प्रकाशित केलेले जे पुस्तकं असतात ते किंवा मासिक असतात ते गोष्टींमध्ये बुडून जाण्याची संधी यांना मिळाली होती. म्हणजे सुट्टी दिवस होते परंतु ते खेळणं बागडणं कमी आणि त्यांना पुस्तकं वाचायची खूप आवड होती. After a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap, and I settled down with a story book. आता ते काय करत होते की सुट्टी चालू होती आणि ते पुस्तक त्यांना मासिक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ज्या सुट्टीमध्ये जी प्रकाशित व्हायची लहान मुलांसाठी ते त्यांना वाचायची खूप आवड होती. नंतर भरपेट असं दुपारचं भरपेट जेवण झाल्यानंतर त्यांचे आई वडील म्हणजे माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर म्हणजे त्यांचे आई वडील आणि त्यांची लहान बहीण हे वामकुक्षी घ्यायला म्हणजे काय तर एक प्रकारे आराम करण्यासाठी लहान बहीण वामकुक्षी घेत पडल्या होत्या आणि मी एक गोष्टीचं पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो. म्हणजे बघा आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे का दुपारचं जेवण झाल्यानंतर पण त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांचं जे आवडतं जे त्यांना एक छंद होता पुस्तक वाचायचा तर तो त्यांनी चालू ठेवला आणि त्यांचे जे घरातले होते आई वडील आणि छोटी बहीण हे यांनी काय केलं आराम करायला ते गेले. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आता शांत ठिकाणी कसं असतं शांत ठिकाणी आपण एखादं पुस्तक वाचत असो आणि सगळीकडे शांत असेल तर आपलं मन एकाग्रात होतं ते पुस्तक वाचताना किंवा तल्लीन होऊन जातं त्याच्यामध्ये आपण. इथं पण तेच सांगितलेलं आहे की ते निवांत बसले ते दुपारचे ते शांत वातावरण एखादी साहस कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते. म्हणजे एखाद्या आपण गोष्टीमध्ये गुंतून गेलो आणि शांतता असेल तर त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे तल्लीन होऊन जातो, गुंतून जातो. तसंच त्यांचं झालेलं आहे की ते पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये
किंवा त्या स्टोरीमध्ये साहसी कथेमध्ये तल्लीन झालेले होते. द सायलेन्स वॉज occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrow, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. आता ते सांगितले आता एकदम नीरव शांतता असते आणि त्याच्यामध्ये जर कसला आवाज आला तर आपली शांतता भंग पावते. तर अशाच काही घटना घडल्या त्यांच्याबरोबर की वेगवेगळ्या प्रकारचे आवाज साऊंड्स त्यांना ऐकायला आले. तर पहिले काय सांगितलेलं आहे का द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आता स्नोरिंग म्हणजे काय, आपण झोपलेले असताना आपण घोरतो की नाही त्या घोरण्याचा आवाज असतो. तर त्या आवाजामुळे त्यांची शांतता भंग पावली. तर त्या शांततेला मधूनच माझ्या घरच्यांच्या म्हणजे त्यांचे जे आई वडील झोपले होते त्यांच्या घोरण्याचे चिमण्यांचा चिवचिवाट होता, कारण का त्यांचा जो परिसर होता हा पूर्णपणे फुलांनी झाडांनी भरलेला असल्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी यायचे. तर चिमण्यांच्या चिवचिवाटाने अधूनमधून कावळ्यांची कावकाव तिचा आवाज यायचं आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारीचे कर्कश ओढणं ते भंग करत होतं. म्हणजे अशा प्रकारे काही ज्या गोष्टी होत्या ते त्यांच्या वाचनामध्ये व्यत्यय आणायच्या. आय बिकम डीपली अब्झॉर्ड इन द बुक आणि थोड्या वेळात मी ते पुस्तक वाचण्यात पार गाडून गेलो. म्हणजे त्यांना वाचण्याची खूपच आवड होती. त्यांना पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारचे साहस कथा कॉमिक्स की जे त्या सीझनमध्ये मुलांसाठी प्रकाशित केले जायचे ती पुस्तकं त्यांना वाचण्याची खूपच आवड होती. यातून आपल्याला कळतं की जे आपले तपन मुखर्जी आहेत यांना लहानपणी वाचनाची खूपच आवड होती. छान असं त्यांनी वर्णन केलेलं आहे का त्यांच्या ज्या घटना आहेत लहानपणीच्या किंवा लहानपणी त्यांचं जीवन कसं होतं, कशा प्रकारे ते जीवन व्यतीत केलेलं त्यांनी ते इथं मस्तपैकी छानपैकी त्यांनी वर्णन केलेलं आहे. पुढे बघूया. सडनली आय हिअर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि नीरव शांतता एकदम ते गाडून गेले होते त्या पुस्तकामध्ये वाचण्यामध्ये पूर्णपणे तल्लीन झालेले होते. आणि अचानकच काय झालं का त्यांना दूरवर असं ना जे स्ट्रीट डॉग्स असतात म्हणजे रस्त्यावर जे भटकणारे जे कुत्रे असतात त्या कुत्र्यांचा जोरजोरात भुंकण्याचा आवाज यायला लागला. जमा म्हणजे खूप सारे कुत्रे होते ते भुंकत होते असं त्यांना थोड्या अंतरावर त्यांना तो आवाज येऊ लागला. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉल्ड अ हेल्पलेस पी. त्यांनी तिकडे कानाडोळा केला का धाव तिथे काय असेल की एखादे बिचारे डुक्कर असेल त्या कुत्र्याच्या तावडीत सापडले असेल आणि म्हणून काय आलं असेल तर ते कुत्रे बार्किंग करत असेल किंवा त्याच्यावर भुंकत असतील असं त्यांना वाटलं. त्यांनी तिकडे कानाडोळा केला. But soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. आता इथे सांगितलं cacophony. Intermittent म्हणजे frequently, shrill म्हणजे कर्कश आवाज, शार्प असा शार्प आवाज त्याने ऐकला. त्याचप्रमाणे काकोफोनी म्हणजे एकदम कर्कश असा आवाज असतो. काकोफोनी नॉईज अँड कन्फ्युजन गोंधळ असा झालेला असतो. काकोफोनी म्हणजे लाऊड कर्कश असा गोंगाट. आता त्यांनी पाहिलं का कुत्रे भुंकत होते, त्यांना वाटलं का एखाद्या बिचारा डुक्कर असेल त्याच्यावर ते भुंकत असतील. परंतु पुढे काय सांगितलं त्यांनी की फक्त तेवढंच नाही, बट सून द बार्किंग बिकम्स लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह. ते भुंकणं होतं कुत्र्यांचं ते नंतर वाढलं आणि एकदम अग्रेसिव्ह झालं. अँड द अलार्म केविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड द कॅकाफोनी. आणि असा मोठ्या प्रकारचा कावळ्यांचा कावकाव करण्याचा कर्कश असा आवाज देखील त्यामध्ये यायला लागला. आय ऑल्सो हिअर द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर क्युरियसली गॉट द बेटर फॉर मी. मग काय आलं का त्यांनी पाहिलं की कावळ्यांचा देखील एक प्रकारे वेगळ्या प्रकारचा कर्कश आवाज त्यांनी ऐकला होता. आणि मग ते गलका जवळजवळ येत असल्याचे त्यांना जाणवले. तो जो आवाज होता तो हळू दूरवर होता परंतु नंतर हळूहळू तो त्यांच्या जवळ यायला लागला आणि त्यामुळे त्यांची उत्सुकता त्यामध्ये वाढली. पुस्तक बाजूला ठेवून काय केलं त्यांनी, लीव द बुक असाइड आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. त्यांनी काय केलं, त्यांना तो आवाज होता तो आवाज खूप सारा असा त्यांच्या जवळजवळ येत आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांना एक प्रकारे काय आलं की वेगळंच काहीतरी घडते असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी काय केलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि ते आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. वरांडा म्हणजे घराच्या समोरचा जो वरांडा असतो आपण गॅलरी वगैरे बोलतो किंवा
समोर असं एक जागा असते का जिथून आपल्याला समोरचं दिसतं, तिथे जाऊन ते पाहायला लागले की नेमकं काय झालेलं आहे, एवढा गोंगाट कसा झालेला आहे, एवढी गडबड काय चाललेली आहे, एवढा जोरजोरात कर्कश आवाज, लाऊडली आवाज, कुत्र्यांचा भुंकण्याचा, कावळ्यांचा कर्कश असा आवाज कशामुळे येतो हे पाहण्यासाठी ते काय केलं, ते कुठे गेले, त्यांचा जो वरांडा आहे म्हणजे घराचा जो वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये ते तिथं पाहायला गेलं की नेमकं हा कोणता इन्सिडेंट घडते, म्हणजे कोणत्या प्रकारचा एक घटना आहे की जी एवढी त्यांच्या जवळजवळ यायला लागलेली आहे. तर आता इथूनच सुरुवात झालेली का जो एन्काउंटर आपण पाहतोय का नेमकं कुठली चकमक आहे ती आता इथून सुरुवात झालेली आहे. तर आपण बघूया पुढं नेमकं काय आहे ते. बघा, आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. बघा, त्यांनी पाहिलं की क्लब हाऊसच्या छपरावरच्या दिशेने त्यांनी पाहिलं का त्यांनी काय पाहिलं, तर ते पाहिल्यानंतर त्यांना एक प्रकारे भीतीच वाटली किंवा काहीतरी भयंकर त्यांना त्या रूफवर त्या छतावर दिसलं. क्लब हाऊसचं जे छप्पर होतं त्या छपरावर त्यांनी काहीतरी पाहिलं आणि ते एक भयावह असं एक दृश्य त्यांनी पाहिलं. अ बिग मेल लंगूर, अपेरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. एक मोठा वानर का जो त्यांच्या कळपाचा किंवा त्यांचा जो कळप होता त्यांचा तो कोण होता, मूर्ख्या होता, म्हणजे त्यांचा टोळीचा जो प्रमुख डॉमिनंट लंगूर होता, वानर होता, तो तिथं होता. अपेरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड अँड मर्सिलेसली बिटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. बघा, जे एन्काउंटर आपण बघतोय ते आता इथून सुरुवात झालेली आहे. त्या स्टोरीला, त्या एन्काउंटरला इथून सुरुवात झालेली आहे का त्यांना एक धक्काच बसला. त्यांनी काय पाहिलं, एक भयंकर असं त्यांचं दृश्य त्यांना त्यांच्या क्लब हाऊसच्या छपरावर दिसलं. काय की एक मेल डॉमिनंट लंगूर म्हणजे सर्व वानरांवर वर्चस्व ठेवणारा जो पॉवरफुल असा डॉमिनंट, डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल, वर्चस्व असलेला एक लंगूर म्हणजे वानर होता की तो त्या रूफवर बसला होता आणि वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड, आणि त्यांनी त्याच्या हातामध्ये कोणाला धरलं होतं, एक छोट्याशा वानराला धरलेलं होतं. वानराच्या पिल्लाला पकडून तो बसलेला होता. इन हँड हिज हँड अँड मर्सिलेसली बिटिंग इट ऑल ओव्हर. आणि तो काय करत होता, तर त्या पिल्लाला जीवे मारण्याच्या दृष्टीने काय करत होता, त्याच्या शरीराचे लचके तोडत होता, म्हणजे त्याला चावा घेत होता. म्हणजे बघा किती निर्दयीपणे तो त्या छोट्याशा वानराला काय करत होता, त्याच्या शरीरावर चावे घेत होता, लचके तोडत होता. हे एक दृश्य होतं, हे खूपच भयंकर दृश्य त्यांनी त्यांच्या क्लब हाऊसच्या छपरावर पाहिलं. म्हणजे बघा, इथूनच या एन्काउंटरला सुरुवात झालेली आहे, या चकमकीला सुरुवात झालेली आहे. कशा प्रकारे या हे जे तपन मुखर्जी आहेत यांनी कशा प्रकारे ही जी चकमक आहे ही वर्णन केलेली ही आता आपल्याला इथून पाहायला मिळणार आहे किंवा आपण ती ऐकणार आहोत किंवा पाहणार आहोत. तर इथं परत बघूया. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. त्यांनी पाहिलं की क्लब हाऊसच्या छपरावर त्यांनी काहीतरी एक दृश्य पाहिलं आणि ते खूपच भयंकर असं दृश्य होतं. काय होतं, अ बिग मेल लंगूर, एक मोठा असा वानर, अपेरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, आणि जो कोण असेल तर त्या टोळीचा किंवा त्यांचा म्होरका किंवा प्रमुख असेल. मोठा असल्यामुळे तो शक्तिशाली असल्यामुळे, पॉवरफुल असल्यामुळे, बलवान असल्यामुळे त्या लंगूरच्या ग्रुपचा तो कोण असेल, एक वर्चस्व असलेला एक मेल डॉमिनंट असा एक वानर होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड, आणि त्याच्या हातामध्ये त्यांनी कोणाला पकडलेलं, एक छोट्याशा पिल्लाला, वानराच्या छोट्याशा पिल्लाला त्यांनी पकडलेलं होतं. आणि तो काय करत होता, अँड मर्सिलेसली बिटिंग इट ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल इट. आणि तो त्या छोट्याशा पिल्लाचे, त्या वानराच्या पिल्लाचे लचके तोडत होता, शरीरावर त्याचे लचके तोडत होता, की जेणेकरून त्याला काय करत होतं, तर त्या छोट्याशा पिल्लाला मारण्याच्या दृष्टीने तो हे सगळं करत होता. बघा, इथून आता सुरुवात झालेली आहे आपल्या या स्टोरीला, या एन्काउंटरला. द helpless mother of the baby and other lesser member of the Langur group were scattered on the roof of the buildings nearby watching the baby being killed. आता तो डॉमिनंट होता, म्हणजे तो वर्चस्व असलेला तो वानर होता, त्याच्यासमोर कोणी जाऊ शकत नव्हतं. म्हणून इथं काय सांगितलंय की द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, त्या छोट्याशा पिल्लाची जी आई होती ती काही करू शकत नव्हती, कारण का तो एक डॉमिनंट असा लंगूर होता, वर्चस्व असलेला. ती जी पिल्लाची जी आई होती ती किविलवाणी तिथं पाहत होती.
and other lesser members of the langur group were scattered on the roof of the building nearby watching the baby being killed. आता हे सगळं त्या पिल्लाची जी किल्ड आई होती आणि त्याचप्रमाणे टोळीतले जे इतर दुर्बल जे वानर होते ते आजूबाजूच्या इमारती छपरावर गोळा होऊन असह्यपणे त्या पिल्लाचा जीव जाताना पाहत होते. म्हणजे बघा कशा प्रकारे ती आई देखील असह्य होती त्या डॉमिनंट लंगूरच्या समोर, म्हणजे वर्चस्व असलेला जो बळकट असा जो वानर होता त्याच्या समोर. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow other male baby to adult to survive within its group. आपण पाहतोच की प्राण्यांमध्ये कसं असतं का एखादा नवीन कोण आला का त्याला ते त्याच्या टोळीमध्ये किंवा त्यांच्या कळपामध्ये घेत नाही. आणि इथे तर कसं आहे का हा जो डॉमिनंट आहे किंवा हा जो प्रमुख वानर होता बळकट असा मोठा वानर होता प्रभावशाली, त्याचं पण असं होतं का आपल्या ग्रुपमध्ये आपल्या टोळीमध्ये असा नवीन कोण मेल वानर येऊ नये या दृष्टीने त्यांनी हे सगळं करायला सुरुवात केलेली होती. इथं काय सांगितलं बघा, प्राणी जमातीत वर्चस्व असणारा हा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानराला पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्याच्या टोळीमध्ये जगू देत नाही. अशी एक भयंकर रूढी आहे याची मला आठवण झाली. बघा हे तपन मुखर्जींना आठवलं की प्राण्यांमध्ये कसं असतं की त्यांच्यामध्ये जे मेल डॉमिनेट असतात त्यांना आपल्या ग्रुपमध्ये आपल्या टोळीमध्ये इतर कोणी मेल किंवा एखादा पिल्लू असेल मेल तर तो त्यांच्या ग्रुपमध्ये ते घेण्यास तयार नसतात किंवा ते त्यांना काय करतात मारून टाकण्याचा प्रयत्न करतात. अशी प्रकारची एक रूढी परंपरा त्यांना आठवली. एक रूढी आहे प्राण्यांमध्ये असं त्यांना आठवलं. म्हणजे बघा कशा प्रकारे की प्राण्यांमध्ये पण अशा प्रकारचं असतं की आपलं जे वर्चस्व आहे ते कमी न होऊ म्हणून ते काय करतात इतरांना इजा करतात का जेणेकरून ते आपल्याला किंवा आपल्या टोळीमध्ये सामील होऊ नये म्हणून. म्हणजे अशा प्रकारे काय होतं की प्राण्यांची देखील मानसिकता कशा प्रकारे असते आपल्या वर्चस्व गाजवण्यासाठी हे आपण इथं पाहिलेलं आहे. तर आपण काय पाहिलं याच्यामध्ये की त्या पिल्लाची जी केविलवाणी आई आहे तसेच त्या गटातील किंवा टोळीतील जे दुर्बल असे कोण होते तर वानर होते ते असह्यपणे वेगवेगळ्या इमारतींच्या छतावर जाऊन ते जो मेल डॉमिनंट जो वानर होता तो काय करत होता त्या पिल्लाचे लचके तोडत होता ते बघत होते. पुढे बघूया आपण आता. आता पुढे यांनी काय केलेलं आहे तपन मुखर्जी यांनी काय केलेलं बघा, लहानपणीची त्यांची गोष्ट आहे त्यांनी काय केलं त्यावेळेस. विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टॉक स्टिक इन वन हँड अँड hurled अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. आपण पण कसं कुत्रे वगैरे बुकत असतील किंवा काय असेल तर आपण दगडी मारतो किंवा काडी घेऊन त्याला हाकलण्याचा प्रयत्न करतो. इथं देखील या तपन मुखर्जी यांनी तसंच केलेलं आहे. त्यांनी काय केलं की त्यांनी जराही वेळ न दवडता एका हातात त्यांनी भक्कम काठी घेतली आणि तेशवाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला. म्हणजे त्यांनी देखील काय केलं ते जे चालू होतं त्या पिल्लाची आई आणि त्याच प्रकारचे दुसरे लंगूर होते वानर होते हे काही करू शकत नव्हते. परंतु यांनी थोडाही वेळ न दवडता तपन मुखर्जी जे लहान होते 15 वर्षाचे असताना त्यांनी थोडाही वेळ न दवडता त्यांनी काय केलं तर एक बळकट मजबूत अशी काडी घेतली आणि त्याच्या बाजून धावायला सुरुवात केली. आणि त्याच प्रकारे त्यांनी द्वेषाने त्याच्यावर दगड देखील फेकली का जेणेकरून तो त्या पिल्लाला सोडेल, ज्याला तो मारत होता ना त्याला तो सोडेल आणि त्यातून त्याची सुटका होईल. द लंगूर वॉज सो infuriated that it hardly took any notice of my assault. आता इथं बघा कशा प्रकारे हे जे मेल डॉमिनंट असतात यांची मनस्थिती कशी असते किंवा ते काय करतात कशा प्रकारे ते त्यांची जी जिद्द असते किंवा त्यांच्यामध्ये हिंस्रपणा किती असतो बघा. पण तो वानर इतका आक्रमक होता आणि हिंस्र झाला होता की त्यांच्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. म्हणजे हे जे आपले तपन मुखर्जी यांनी त्या वानरापासून त्या पिल्लाला सोडण्यासाठी काडी घेतली, भक्कम काडी घेतली, त्याच्याकडे दगड भिरकावली तरी त्या वानराला डॉमिनंट वानराला काही फरक पडला नाही. त्याचा जो हिंस्रपणा होता तो त्यांच्या समोर दिसून आला. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन द डॉग्स ऑन देअर पार्ट रायझेस देअर पिंच ऑफ क्राय. बघा परंतु त्यांनी काय केलं की जे दगडी फेकण्याची त्यांनी सुरुवात केली होती तर त्यांनी ते आणखी दगडी मारायला सुरुवात केली. कुत्रे देखील आणखी जोरात भुंकायला
लागली. म्हणजे काहीतरी घडलेलं आहे म्हणून कुत्रे देखील त्या ठिकाणी द्वेषाने भुंकायला त्या कुत्र्यांनी सुरुवात केली. का जेणेकरून काय होईल का तो जो मेल डॉमिनंट असा वानर आहे तो त्या छोट्याशा पिल्लाला सोडेल. म्हणजे इथे त्यांनी प्रयत्न केलेला आहे तपन मुखर्जी हे लहान असताना, की त्यांनी त्या वानरापासून जो पॉवरफुल वानर होता त्याच्यापासून त्या पिल्लाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु तो एवढा हिंस्र झाला होता की त्यांनी त्या जे तपन मुखर्जी यांच्याकडून जे त्याच्यावर जे आक्रमण होतं त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ते त्यांनी त्या वानराने त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याचं काम त्यांनी करायला चालूच ठेवलं. म्हणजे आपण बघितलं कशा प्रकारे किती प्राणी देखील हिंस्र असतात, त्यांच्यामध्ये देखील काही काही वेळेस दयाळूपणा दिसून येत नाही. बघा आता आपण या सेशनमधला शेवटचा जो पॅराग्राफ आहे तो आपण बघूया आता. The changed circumstance and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे. The changed circumstance and the sudden unexpected attack. आता इथे सांगितलेलं आहे, अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्याचा पर्याय उरला नाही. आता त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले व्हायला लागले होते. त्या वानरावर कुत्रे भुंकत होते. नंतर तपन मुखर्जी हे देखील काडी आणि दगडांचा दगड त्यांनी भिरकावलेली होती. तर त्यामुळे काय आलं, द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. तर त्या मोठ्या लंगूरला, त्या मोठ्या वानराला त्या छोट्याशा पिल्लाला तिथं टाकून जाण्याचा पर्याय उरला नाही. म्हणून त्याने काय केलं, त्या पिल्लाला त्या वरांड्यामध्ये त्या रूफ स्लोपिंग रूफ म्हणजे उतरता जो छप्पर होता तिथून त्याला टाकून तो कुठं वरांड्यात टाकून तिथून तो निघून गेला. छपरावर पिल्ला टाकून पळून जाण्याचा पर्याय त्याला उरला नाही. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपेअर्ड टू बी डेड. आता ते छोटंसं बाळ होतं, त्याला एवढं चावा घेतला असेल, त्याच्या शरीराचे लटके तोडले असतील, त्यामुळे ते कसं झालं होतं, लिस्टलेस म्हणजे निश्चित पडलेलं होतं. त्याच्यामध्ये काही हालचाल दिसून येत नव्हती. ते पिल्लू अगदी गलित्रगात आणि अर्धमेले झालेले होते. As its baby started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. आता बघा, एकाने सोडलं तर लगेच दुसरं त्याच्यावर तावूनच असतो किंवा त्यांचं त्याच्यावर लक्ष असतं. इथं देखील तेच झालेलं होतं का त्याचे शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागले पाहून आयते शिकार मिळणार म्हणून कुत्रे देखील घोळके करून आणि आणखी ते चेकाळले का, अरे आता त्यांनी सोडलं तर आपल्याला फुकटचे शिकार मिळेल, म्हणून कुत्रे देखील जोरजोरात भुंकायला लागले. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टिल्ट रूफ. आता इथं बघा काय केलेले, काय एकाने सोडलं परंतु दुसरे त्याच्यावर टपूनच होते जे कुत्रे. तर त्यांना वाटलं का इथे आपल्याला शिकार मिळणार म्हणून ते देखील जोरदार भुंकायला लागले होते. परंतु तेवढ्यात हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत त्यांनी काय केलं, छपरावरून खाली पडण्याच्या बेतात असलेले जे वानर होते, जे पिल्लू होते, त्याच्या पिल्लाची शेपूट पकडली. ते पिल्लू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते आणि हो खरंच ते नर पिल्लू होते. म्हणजे बघा काय सांगितलं, द बेबी appeared entered and lifeless. It was indeed a male baby. काय सांगितलेलं आहे की त्या वानराकडून तो पिल्लू सोडण्यात ते यशस्वी झाले, परंतु तो दुसऱ्यांचा भक्ष होणार म्हणजे कुत्र्यांचा भक्ष होणार म्हणून त्या कुत्र्यांना त्यांनी हाकललं आणि त्या पिल्लाची शेपटी पकडून त्याला घेतलं. परंतु त्यांनी पाहिलं का ते जे पिल्लू होतं ते अर्धमेलं झालेलं होतं, कारण का त्याच्या शरीरावर खूप साऱ्या जखमा झालेल्या होत्या का ज्या त्या डॉमिनंट म्हणजे वर्चस्व असलेल्या किंवा मोठ्या त्या वानराने केलेल्या होत्या. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, द बेबी अपेअर्ड इंटर्ड अँड लाईफलेस. तो जो छोटा पिल्लू होता तो निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखा वाटत होता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. म्हणजे जे सांगितलं मग अशाप्रमाणे का ते खरंच काय होतं, तर ते एक नर पिल्लू होते. काय होते, नर मेल लंगूर होतं. का इथे सांगितलेलं ते कारण का आपण पाहिलं का त्यांच्यामध्ये प्राण्यांमध्ये काय रूढी असते की आपल्या ग्रुपमध्ये आपल्या टोळीमध्ये अशा प्रकारच्या वर्चस्व असलेले जे वानर असतात त्यांना दुसरे मेल किंवा दुसरे
जे आपल्या टोळीमध्ये येणार असतात त्यांचा सहवास आवडत नाही किंवा ते त्यांच्या टोळीमध्ये त्यांना ठेवत नाही, म्हणून ते त्यांनी सांगितलेलं आहे इट वॉज इंडीड अ मेल बेबी. तो नवीन जन्मलेला जो वानर होता तो एक मेल होता, म्हणजे नर होता, म्हणून त्याला मारण्याचा प्रयत्न ते मोठं वानर करत होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला पार्ट आहे या पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की तपन मुखर्जी कोण, त्यांचं इंट्रोडक्शन पाहिलं. नंतर या लेसनला आपण सुरुवात केली, त्या लेसनमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं की तपन मुखर्जी यांनी जो इन्सिडेंट घडलेला आहे, जो एन्काउंटर घडलेला आहे तो कुठं घडलेला आहे, त्या परिसराचा त्यांनी पहिल्यांदा काय केलेलं आहे, वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. का कुठं राहायचे ते, त्यांचे वडील काय करायचे ते पाहिलं. नंतर कशा प्रकारे ते दैनंदिन जीवन त्यावेळेस लहानपणी असताना सुट्ट्या होत्या, दुर्गा पूजेची सुट्टी लागली होती, त्यामुळं ते कशाप्रकारे त्यांचा दैनंदिन क्रम चालला होता, कशाप्रकारे ते पुस्तक वाचण्याचा त्यांना छंद होता ते पाहिलं. त्यांच्या आजूबाजूचा निसर्ग आपण निसर्गाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. नंतर हळूहळू त्यांचा जो छंद आहे किंवा ते वाचन करत असताना त्यांना कशाप्रकारे डिस्टर्बन्स आली आणि कशामुळं ते हे सगळं घडलेलं आहे ते आपण या सेशनमध्ये पाहिलं. जो पार्ट 1 आहे कसला, ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, याचा जो पार्ट 1 आहे त्यामध्ये आपण हे सगळं पाहिलेलं का कशाप्रकारे एक मेल डॉमिनंट वानर, मेल डॉमिनंट लंगूर इतर जे मेल असतात लंगूर त्यांच्यावर कशाप्रकारे हल्ला करतात आणि का करतात ते पण इथे सांगितलेलं आहे की त्यांना त्यांच्या टोळीमध्ये बाहेरून आलेले किंवा नवीन आलेले नर चालत नाही म्हणून. आणि त्याचप्रमाणे त्यांनी कशाप्रकारे त्या वानराची पिल्लाची सुटका केलेली आहे ते पण सांगितलं. त्याचप्रमाणे जे दुसरे इतर जे प्राणी आहेत ते कशाप्रकारे त्याच्यामध्ये सहभागी होते किंवा ते देखील कशाप्रकारे त्याच्यावर टपून होते हे देखील या लेसनमध्ये किंवा या सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर आपण दुसऱ्या सेशनमध्ये सेकंड पार्ट पाहणार आहोत. तत्पूर्वी काही प्रश्न आहेत या पहिल्या सेशनचे, या पहिल्या पार्टचे 3-4 प्रश्न असतील ते आपण बघूया आणि आपण इथे लेसन संपूया. म्हणजे नेक्स्ट जो आपला लेसन होईल पार्ट 2 अ स्पेशल आणि एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंडचं पार्ट, त्याच्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारे कशाप्रकारे त्यांनी त्याचं काय केलं, तर त्याची उपचार कशाप्रकारे केले, त्याला सोडवलं कसं, नंतर मग प्राणी आणि मानव यातील जो स्नेहभाव आहे तो कशाप्रकारे दिसून आला, हे सगळं आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देखील पाहणार आहोत. तर आता आपण जे पाहिलं या सेशनमध्ये पार्ट 1 मध्ये, तर त्याच्यावरचे काही प्रश्न आहेत, 3-4 प्रश्न आहेत, त्यात आपण बघूया. अन एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड, मार्जिनल क्वेश्चन्स आहेत, छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत. बघा, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. आता आपण पहिल्या पॅराग्राफमध्येच पाहिलं की त्यांनी सुरुवातच केली की त्यांचे वडील कुठं कामाला होते. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. द रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. आता त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील कशामध्ये होते, तर एका खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय सेवेमध्ये ते कामाला होते. आपली जी सुरुवात होती पॅराग्राफची या लेसनची, त्या लेसनच्या पहिल्यापासून पहिल्या एक आणि दोन दुसऱ्या ओळीमध्येच काय दिलेलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. द रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. पुढचा प्रश्न बघूया. डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ह. आता हे पण बघितलं आपण की या पूर्ण लेसनमध्ये लेखकांनी आपला जो परिसर आहे त्या परिसराचं कशाप्रकारे वर्णन केलेलं आहे. इथे तेच सांगितलेलं आहे, डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ह. म्हणजे जे आपले लेखक आहेत ते जिथे राहायचे तर तिथलं जे कॅम्पस आहे, आवार आहे, तिथलं ते परिसर आहे, त्याचं वर्णन त्यांनी कशाप्रकारे केलेलं आहे. द कॅम्पस वॉज लार्ज, लक्झरियस, विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स, tall and majestic trees, squirrels and many species of where birds were there. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे, आपण पाहिलं का त्यांचा जो आवार आहे किंवा परिसर आहे तो कशाप्रकारे हिरवागार होता, डौलदार झाडांनी भरलेला होता, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, खारुताई, डौलदार अशी झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती तिथं दिसून येत होत्या. हे आपण पॅराग्राफमध्ये पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. हाऊ डिड द फॅमिली रिलॅक्स आफ्टर लंच. हे पण पाहिलं आपण का दुपारच्या जेवणानंतर त्यांचे घरातील आहेत ते कशाप्रकारे रिलॅक्स व्हायचे. आफ्टर लंच ऑथर्स पेरेंट्स हॅड अँड हिज यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड द ऑथर सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आपण पाहिलं का दुपारच्या जेवणानंतर, भरपेट जेवणानंतर त्यांचे जे आई वडील होते आणि लहान बहीण होती हे काय करायला गेले, वामकुक्षी म्हणजे थोडं आराम करायला, झोपण्यासाठी, दुपारचं झोपण्यासाठी
गेले. परंतु हे काय करत होते, जे ऑथर आहेत आपले लेखक आहेत ते काय करत होते, तर त्यांना पुस्तक वाचण्याची खूप आवड होती. तर ते वेगवेगळ्या प्रकारचे कॉमिक्स पुस्तकं, साहसी असे जे पुस्तकं आहेत ते वाचण्यामध्ये ते आनंद व्यक्त करायचे. म्हणून ते सांगितलेलं आहे, आफ्टर लंच ऑथर्स पॅरेंट्स अँड हिज यंगर सिस्टर ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप अँड द ऑथर सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. म्हणजे त्यांचे जे आई वडील आहेत ते वामकुक्षी म्हणजे दुपारी आराम करण्यासाठी किंवा झोपण्यासाठी गेले, त्यांचे आई वडील आणि बहीण. परंतु ते काय करत होते, तर ते पुस्तक वाचण्यामध्ये त्यांना आनंद होता किंवा पुस्तक वाचण्यामध्ये ते गुंगून जायचे. शेवटचा प्रश्न बघूया आता. व्हॉट विट कस्टम इन प्रॅक्टिस्ड बाय ॲनिमल हू लिव्ह इन ग्रुप. आता इथे सांगितलेलं आहे की त्यांनी जी रूढी सांगितली लेखकाने की मेल डॉमिनंट असतो त्या ग्रुपमधला, त्याला इतर जे मेल असतात त्यांच्याबद्दल घृणा असते किंवा त्यांच्यावर त्याला वर्चस्व ठेवायचं असतं किंवा त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये घ्यायचं नसतं. याच्यावर आधारित प्रश्न आहे. व्हॉट विट कस्टम म्हणजे रूढी इज प्रॅक्टिस्ड बाय ॲनिमल हू लिव्ह इन ग्रुप्स. A dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. बघा, जो डॉमिनंट जो वर्चस्व असलेला जो मेल असतो, नर असतो, त्याला युजली डज नॉट अलो, तो काय करत नाही, अलो करत नाही, म्हणजे परवानगी देत नाही किंवा त्याची मनाई असते. अलो अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप, म्हणजे त्यांच्या टोळीमध्ये जे असतात त्या टोळीमध्ये इतर बाहेरून येणारे जे मेल्स असतात त्यांना परवानगी नसते किंवा त्यांना संमती नसते. आणि त्याचप्रमाणे जे मेल बेबी असतात त्यांना देखील त्यामध्ये सहमती नसते किंवा त्यामध्ये त्यांना घेण्याचा प्रयत्न नसतो. म्हणून ते सांगितलेलं आहे की कशाप्रकारे ही एक प्रकारे चकमक आहे या वानराची त्या छोट्याशा वानराबरोबर, आणि त्यातून त्या छोट्याशा वानराला कशाप्रकारे या आपल्या लेखकांनी वाचवलेलं आहे, त्याची कशाप्रकारे सेवा केलेली आहे. नंतर त्या वानराची, त्या छोट्याशा पिल्लाची जी आई आहे तिने कशाप्रकारे त्या आपल्या लेखकांच्या प्रती एक स्नेहभाव दाखवलेला आहे, हे आपण आता काय करणार आहोत नेक्स्ट सेशनमध्ये, म्हणजे अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड याच्या दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. तर आशा करतो की तुम्हाला हा जो आपला जो लेसन आहे आता हा समजला असेल. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, समजून घ्या, त्याचे जे प्रश्न आहेत ती वाचा, ती लिहून घ्या आपल्या वहीमध्ये, का जेणेकरून ही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आले तर तुम्हाला ते व्यवस्थित लिहिता येईल. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारचं हे एन्काउंटर आहे. तर ठीक आहे, आजचं आपलं हे पार्ट 1 इथंच आपण समाप्त करूया. धन्यवाद.